दिनांक 2 जुलै 2023 अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। कुणी म्हणत होतं दादांनी आपल्याच काकांविरुद्ध बंड केलंय, तर कुणी म्हणालं शरद पवारांचीच या बंडाला फूस आहे। आज ना उद्या काका सुद्धा महायुतीत सामील होतील, पण या दोन्ही दाव्यांमधील खरा दावा म्हणा किंवा एक बाजू म्हणा ती सांगणार होते शरद पवार। अजित पवारांचा दुपारी शपथविधी झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत मी महायुतीत जाणार नाही किंवा अजित पवारांनी हा निर्णय घेताना आपल्याला सांगितलं नाही असा दावा केला। याच पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं की अजित पवार गेल्यामुळे आता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण? तर शरद पवारांनी आपलाच हात उंचावत आपणच राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा असल्याचं सांगितलं। पण सत्य हेच आहे की राष्ट्रवादीतील बंडाच्या काही दिवस आधीच शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष घोषित करून त्यांना आपला राजकीय वारसदार आणि राष्ट्रवादीचा पुढचा चेहरा घोषित केलं होतं। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्याचं बोललं गेलं। अजित पवारांनी तर आपल्या भाषणातून थेटपणे असे आरोप देखील केलेत। त्यामुळेच हा संघर्ष काका विरुद्ध पुतण्या असण्यासोबतच दादा विरुद्ध ताई असा सुद्धा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस ही कायदेशीररित्या अजित पवारांचीच हा निर्णय झाला असला तरी अद्याप जनतेच्या कोर्टात हा निर्णय व्हायचा राहिलाय। शरद पवारांचा खरा राजकीय वारसदार कोण आणि राष्ट्रवादीच्या भविष्यातील आश्वासक चेहरा कोण याचा निर्णय बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता करणार आहे। याच लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे 3दा खासदार झाल्या, तर त्यांच्या समोर अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं केलंय। त्यामुळे बारामतीत सध्या दादा विरुद्ध ताईंची लढाई जोरात सुरू आहे। दोन्ही गट आपापल्या बाजूने वातावरण निर्मिती करत आहेत। सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची धुरा ही शरद पवारांनी आपल्या हाती घेतली। त्यातूनच पवारांनी आपले राजकीय विरोधक असलेले भोरमधील थोपटे कुटुंबीय आणि बारामतीतील काकडे कुटुंबीय यांची भेटही घेतली। शरद पवारांना आणि सुप्रियाताईंना बारामतीतील लढाई जड जाते, म्हणूनच पवारांना अशा प्रकारच्या भेटीगाठी घ्याव्या लागत आहेत अशी टीका विरोधक करत आहेत। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण शरद पवारांना आणि सुप्रियाताईंना बारामतीतील लढाई जड जात आहे का, एकेकाळी कट्टर विरोधक असलेले आणि पवारांमुळेच राजकीय नुकसान सहन करणारे विरोधक यावेळी शरद पवारांना साथ देतील का, काकांनी आणि दादांनी बारामती जिंकण्यासाठी कोणते डाव टाकलेत आणि कोण किती यशस्वी झाले, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत। लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या आधीच बारामतीत यंदा नणंद विरुद्ध भावजे म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार हे निश्चित झालं होतं। त्यामुळे दोन्ही बाजूने बारामतीचा गड सर करण्याची जोरदार तयारी सुरू झाली। सुनेत्रा पवार यांनी निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच आपल्या प्रचाराला सुरुवात केली, तर शरद पवारांनी अजित पवारांसोबत न गेलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्ष बांधणीला सुरुवात केली। सोबतच दोन्ही गटांकडून बारामतीतील जातीय आणि राजकीय समीकरण साधण्यासाठी प्रयत्न केला जात होता। यातच शरद पवारांनी आपले कट्टर राजकीय विरोधक असलेल्या अनंतराव थोपटेंची तब्बल 25 वर्षांनंतर भेट घेतली। पवारांनी सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसमधून राजीनामा दिला होता। त्यावेळी अनंतराव थोपटेंनीच भोरमध्ये सोनिया गांधींची विशाल सभा आयोजित केली होती। तेव्हापासूनच काँग्रेस सत्तेत आल्यास थोपटे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरू होत्या। पण पवारांनी त्यांचा भोरमध्ये पराभव घडवून आणला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पवार विरुद्ध थोपटे असा संघर्ष सुरू झाला। भोरमधून अनंतराव थोपटे 6 वेळा तर त्यांचे पुत्र संग्राम थोपटे 3 वेळा आमदार राहिले आहेत। म्हणजे आपण म्हणू शकतो की मागच्या 4 दशकात भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर असंच राजकीय समीकरण आहे। पवारांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली नाही। त्यातच अजित पवारांकडून सुनील तटकरे अनंतराव थोपटेंना भेटण्यासाठी गेले होते। या भेटीत सुद्धा थोपटेंनी मदतीचं काहीही आश्वासन दिलं नाही। तरीही शरद पवारांसोबतचा राजकीय हिशोब चुकता करण्याची हीच संधी साधून अनंतराव थोपटे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देऊ शकतात असं राजकीय विश्लेषक सांगतात। त्यामुळे शरद पवारांना थोपटेंना आपल्या बाजूने करण्यात यश आलं नाही असंच म्हणावं लागेल। थोपटेनंतर पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजातील मतदारांचा आकडा लक्षात घेऊन महादेव जानकरांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तोही प्रयत्न पूर्णपणे फसला। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उभं राहण्याची ऑफर दिली होती,
पण महादेव जानकरांनी पवारांची ही ऑफर धुडकावून लावत महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला। महादेव जानकर जर महाविकास आघाडीत सहभागी झाले असते तर बारामतीत सुप्रिया सुळेंना याचा मोठा फायदा झाला असता, पण देवेंद्र फडणवीसांनी वेळीच हस्तक्षेप करत महादेव जानकर महायुतीत राहतील हे निश्चित केलं आणि पवारांना दुसरा धक्का बसला। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होईल या चर्चा जवळपास मागच्या 1 वर्षांपासून सुरू होत्या। शरद पवारांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतचा जुना राजकीय संघर्ष विसरून आघाडी करण्याची तयारी केली होती, पण जागा वाटपावरून वंचित सोबतच्या आघाडीत बिघाडी झाली आणि प्रकाश आंबेडकरांनी एकला चलोचा नारा दिला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात वंचितचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर राहिला होता। बारामती लोकसभा मतदारसंघात 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला 44,000हून अधिक मतं मिळाली होती। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी झाली असती तर वंचितच्या मतांचा फायदा शरद पवारांना बारामती सोबतच इतर मतदारसंघात देखील झाला असता, पण वंचितला महाविकास आघाडीत योग्य तो मान सन्मान मिळाला नाही, त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी एकटं लढण्याचा निर्णय घेतला। बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी आणखी एक प्रयत्न केलाय, तो म्हणजे बारामतीच्या काकडे कुटुंबाची भेट। तब्बल 55 वर्षांनंतर शरद पवारांनी बाबालाल काकडे आणि संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। पुणे जिल्ह्याच्या राजकारणात, विशेषतः बारामतीच्या राजकारणात आणि समाजकारणात काकडे कुटुंबाचं मोठं प्रस्थ आहे। पवारांनी त्यावेळच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने काकडे कुटुंबाच्या वर्चस्वाला आव्हान देत बारामतीत आपलं एकहाती वर्चस्व निर्माण केलं। तरीही संभाजीराव काकडे 2 वेळा बारामतीचे खासदार झाले। आज बाबालाल काकडे आणि संभाजीराव काकडे या दोघांचंही निधन झालेलं आहे, तरीही पवारांनी या कुटुंबासोबतचा राजकीय वाद कायम ठेवला। या उलट अजित पवारांनी 2018 मध्येच काकडे कुटुंबासोबत आपला संपर्क प्रस्थापित केला। शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे पुत्र अभिजित काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली। त्यामुळे अजित पवार आणि काकडे कुटुंबातील संबंध चांगले असल्याचं राजकीय जाणकार सांगतात। या उलट शरद पवारांनी याआधी काकडे कुटुंबाला जवळ करण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत असंही बोललं जातं। त्यामुळे 2018 पासून अजित पवारांसोबत सख्य असलेले काकडे कुटुंबीय आता शरद पवारांना साथ देईल का हा मोठा प्रश्न आहे। बारामतीत आधीपासूनच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट सामना होणार असं बोललं जात असताना निवडणुकीच्या घोषणा होण्यापूर्वीच महायुतीतील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती। विजय शिवतारे आणि अजित पवारांचा 2019 मध्ये झालेला राजकीय संघर्ष आपल्याला माहितीच असेल। शिवतारे उभे राहिल्यास मतविभाजन होऊन महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना नुकसान होईल असं राजकीय विश्लेषक सांगत होते, पण महायुतीतील तिन्ही नेत्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजय शिवतारेंची समजूत काढत त्यांना माघार घ्यायला लावली। आज विजय शिवतारे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत। शिवतारेंनी निवडणुकीतून अर्ज मागे घेऊ नये यासाठी प्रयत्न केला गेला आणि त्यासाठी शिवतारेंना कॉलही करण्यात आले असा आरोप अजित पवारांनी केलाय। म्हणजेच विजय शिवतारे उभे राहिले असते तर सुप्रिया सुळेंना फायदा झाला असता, पण महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी वेळीच शिवतारेंची समजूत काढली। एकूणच काय तर शरद पवारांनी आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सुप्रिया सुळेंच्या बारामतीतील विजयासाठी मागच्या काही दिवसांमध्ये 5 वेगवेगळे प्रयत्न केले। तुम्हाला काय वाटतं? बारामतीत दादा काकांना आणि ताईंना जड जात आहेत का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। तुर्तास धन्यवाद।